हे आहेत पोचीराम कांबळे, शहीद, जे 4 ऑगस्ट 1978 साली पोचीराम कांबळे शहीद झाले नामांतराच्या लढ्यामध्ये. हा त्यांच्या स्मृतीचा स्तंभ निर्माण करण्यात आलेला त्यांच्या गावी, गावाचं नाव टेंभुर्णी गावी, नायगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आज आम्ही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना हा पुष्पहार अर्पण केलेला आहे. या ठिकाणी आमचे मित्र अनंतराव भोरे, कानिंदे साहेब, या इकडे गावातल्या ताई आहेत. ताई नाव सांगा. वंदना हरिभाऊ वाघमारे. वंदना हरिभाऊ वाघमारे. या स्तंभावरती दुसऱ्या बाजूला गौतम वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची प्रतिमा आहे. इकडे पोचीराम यांच्या छोट्या भावाचा मुलगा नाही, पोचीरामचाच मुलगा चंद्र कांबळे. तुम्ही मी हा त्याच्या छोट्या भावाचा मुलगा. हा, मग तेच बोलतो मी. तुम्ही पोचीराम यांच्या छोट्या भावाचा मुलगा. काय नाव आपलं? मरिबा चिमणाजी कांबळे. मरिबा चिमणाजी कांबळे. तर या बाजूला पोचीराम यांचा भाचा, बहिणीचा मुलगा. काय नाव सांगा? गणपत लक्ष्मण दुवेले. गणपत लक्ष्मण दुवेले. आता या बाजूला इकडे जनार्दन मोवाडे यांची प्रतिमा आहे. त्याच एका स्तंभावरती ह्या 4 प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. तर ह्या बाजूला पोचीराम यांचा मुलगा चंदर कांबळे, तो पण शहीद झालेला आहे. त्यानंतरची ज्या काही हाणामाऱ्या उसळल्या त्याच्यामध्ये चंदरचा पण बळी गेला. आणि हे पोचीराम यांचं जुनं घर आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. त्यांची स्मृती या नात्याने. जरा उघडता येईल का? कोणाकडे आहे का बघा. इकडे लाईट मारता का जरा? हे चंदर यांचं पोचीराम यांचं हे जुनं घर आहे. आतमध्ये हे पोचीराम यांच्या घराचा आवार आहे. जुनं घर आहे. माझ्याकडे करा प्लीज. मी डॉक्टर संजय अपरांती नाशिकवरून आलोय खास. या टेंभुर्णी गावामध्ये काल जनार्दन मोवाडे यांच्या गावी गेलो होतो. पण ती मला हुरहुर राहिली होती की पोचीराम यांच्या गावी गेल्याशिवाय आपली ही प्रक्रिया भेट देण्याची शहीदांच्या गावांना अपूर्ण राहील. म्हणून आज 50-60 किलोमीटरचा प्रवास करून आज या गावी आलेलो आहे. आणि मला खरंच अतिशय समाधान वाटतं की आमच्या अस्तित्वासाठी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि बाबासाहेबाचं नाव युनिव्हर्सिटीला दिलं जावं यासाठी जो सगळ्यात मोठा जगातला लढा उभारला, त्या लढ्यातल्या शहीदांच्या गावी आज मला यायचं. त्यामुळे मला यायला मिळालं म्हणून प्रचंड समाधान झालेलं आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.